मित्रांनो, जय जवान जय किसान. एक शेतकरी नागेश गंगावणे. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आलं की नागेश भाऊ, तुम्ही हॉटेल क्षेत्रात कसे आले, म्हणजे व्यवसायाकडे तुम्ही कसे आले. तर सांगायचं एकच झालं मित्रांनो, किंवा व्यवसाय हे तुम्हाला कोणतं कॉलेज किंवा कोणतं महाविद्यालय, कोणती शाळा, कोणता कोर्स, इथं तुम्हाला धंदा व्यवसाय कसा करायचा हे शिकवलं जाणार नाही. हे तुम्हाला तुमच्या मनातली जिद्द असेल तरच तुम्ही या गोष्टीत सक्सेस होऊ शकता, नाहीतर नाही. तर तात्पर्य सांगायचं एवढंच आहे का मी वयाच्या 4थ्या वर्गातनी मी देपुळगावचा हो. तिथं मोठाच्या मोठा वड होता, वडाचं झाड. आता ते वड नाहीसा झाला, कारण हजारो वर्षाचा वड होता, ते नाहीसा झाला, संपुष्टात झाला. पण मी 4थ्या वर्गात असताना ते वड होता, त्या वडा झाडाखाली 2-3 पानटपऱ्या असायच्या, आणि तिथं मी दोन पानपट्ट्याच्या मधात पोतं आथरून एका स्टीलच्या डब्यात छोटंसं पाणीपुरीचं पाणी करून आणि एका कटोऱ्यात पाणीपुरी, ज्याला की आम्ही गावाकडे गुपचूप म्हणायचो बा, आणि छोट्या वाटीत असा कांदा. वयाच्या म्हणजे 4थ्या वर्गात असताना पहिला व्यवसाय आपला पाणीपुरीचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर समोर चालून मी जत्रा करायला लागलो होतो. जत्राने मग पाणीपुरी आणि शेव नामांकित होती. नामांकित जत्रा कोणत्या, वारा उमरा, या छोट्या मोठ्या जत्रा करायचो. पण गल्ला काम खराब होता, 1000-1200 गल्ला त्या काळात तवा होता आपला. तर काहीच नव्हतं साधन, सायकल बी नव्हती. डोक्यावर बुतुड्या बांधायच्या, डोक्यावर घेतलं, एका डालीत टाकायचं सामान, धकले जत्रतनी. आणि असं करत करत मित्रांनो समोर चालून मग आपण म्हणजे व्यवसायाचंच नॉलेज होतं. नोकरी ही जिंदगीत करायचीच नव्हती, लागल्यातला भाग नव्हता. ICIC मध्ये फील्ड ऑफिसर होतो मी. 92 मार्कात आजही आहेत आपल्याला. MSCIT टायपिंग 5 30-40 आजही कोणी आपला हात धरत नाही. जर कोणी आपला टायपिंग मध्ये आजही कोणी हात धरत असेल त्याला आपलं ओपन चॅलेंज आहे. काम खराब आहे आपलं. माऊली इन्फोटेकवर आपण टायपिंग केलेली आहे, त्या बुंदे सरले माहिती आपला हात कोण धरते का तिथं. तुम्हाला सांगतो, नंतर नोकरी तर करायचीच नव्हती. पहिली गोष्ट बनायचं आपल्याला काहीतरी वेगळंच करायचं होतं काहीतरी. पण आज नशिबान साथ दिली, जनतेचा प्रतिसाद आहे. त्यामुळे YouTube, Insta दोन्ही चॅनल आपले मॉनिटाईज आहेत. YouTube आणि Facebook. आणि हॉटेलमध्ये बी आज कमीत कमी 6 ते 7 कामगार कामाला येतं. म्हणजे महासोडा, पण माझ्यासोबत 6-7 लोकांचा आज मी रोजगार उपलब्ध करू शकलो याच्यात. आणि इथं मला थांबायचं नाही. तर मला एक म्हणणं आहे की मला 250 लोकांनी जोपर्यंत रोजगार उपलब्ध होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला मानोरा, शेलू बाजार, कारंजा, रिसोड या 4 तालुक्यातनी आपल्याला शाखा द्यायच्या आपल्या. तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या मंगरुळपीरच्या हॉटेलवर येऊन भेटा मला समक्ष. कसं आहे, मोठमोठ्या गोष्टी मॅसेज आणि फोनवर होत नसतात. समक्ष भेट घ्या. 8 दिवस आपल्या हॉटेलवर जाणे न करा, पाहू शकता. तर हॉटेल क्षेत्रातनी अर्ध्याला अर्धी कमाई असते मित्रांनो. हे सगळे हॉटेल व्यावसायिकाले, किंवा हॉटेल म्हणजे नाश्ता सेंटरच नाही. नाश्ता सेंटर हे 5 स्टार हॉटेल, अर्ध्याला अर्धी कमाई असते. तुमची जर 100 रुपये जर कमाई झाली तर 50 रुपये उरतात तुम्हाला कोरे करायचे. पण याच्यात जर तुम्ही इमानदारीनं काम केलं तुम्हाला 20 रुपये उरतील. आणि ते काम आपल्याला करायचं, जेणेकरून आपण कुठेही गेलो तर आपले कस्टमर हे आपल्या सोबत असले पाहिजे. लोकांच्या जीवासोबत खेळायचं नाही. आमची इच्छा आहे की कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय श्री तुकारामजी साहेब मुंडे साहेब यांनी पण आमच्या हॉटेलला एक दिवस नक्की भेट द्यावं, जी की आमची मंगरुळपीरमध्ये अतिक्रमणात आहे. मान्य आहे, आमच्या हॉटेल नेटी कसं आहे, अतिक्रमणात असते, थोडा कचरा होतच असते. पण आम्ही झाडपूस 4-5 टाइम करतो. पण जे आम्ही किराणा वापरतो, या किराणात आमचा हात कोणी धरू शकत नाही. एकदम क्वालिटीबल किराणा आहे मित्रांनो. भले काही उरो न उरो, शेवटी भागीदारी का पडे ना. 5-6 जण कामगार आहेत, एक मी आहे, 7 जण आहे. शेवटी भागीदारी जरी पडली तरी हरकत नाही. पण लोकांच्या सोबत खेळणारी ही आपली शेतकरी यावं लागत नाही बरं का. जय जवान जय किसान.